नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा सूर आणखी तीव्र झालाय। या महामार्गाविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलाजवळ ठिय्या आंदोलन करत चक्का जाम केलाय। एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला। नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय। या महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ठप्प केलाय। पंचगंगा पुलाजवळ शेकडो शेतकरी जमले आणि एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द अशा घोषणा देत ठिय्या मांडला। दुपारी 11 वाजता सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल 2 तास चाललं। वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पर्यायी मार्ग करून वाहतूक शाखेनं काही प्रमाणात हालचाल सुरू केली, पण परिस्थिती हाताळताना प्रशासनाची दमछाक झाली आहे। आंदोलनाचं नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि राजूबाबा आवळे यांनी केले। या नेत्यांनी ठामपणे सांगितलं की गरज नसताना सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा महामार्ग रेटत आहे आणि तो रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा घोडा आणायचा डाव काही लोकांचा आहे, केवळ शेतकऱ्यांचा आहे। सामान्य जनतेचा सुद्धा या शक्तीपीठ विरोध आहे। त्याला 2 कारण, एक तर 86,000 कोटी रुपये नंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपामध्ये भरायचा आहे। जो 32-33 हजार कोटीमध्ये रस्ता व्हायला पाहिजे होता, तो 86,000 कोटीत करून 50,000 कोटी रुपये त्यातनं भ्रष्टाचार होणार आहे। केवळ शेतकरीच नव्हे तर कोल्हापूर शहर हा जर का माणगाव ते पट्टणकोडोली पूल झाला तर कोल्हापूरच्या बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। इतका पंचगंगेच्या पुलाला आधीच ह्या रस्त्यामुळं, या पुलामुळं कोल्हापूरला पुराचा वेढा बसतो। अजून एक पूल झाल्यानंतर अजून एक मोठं संकट गैर होणार आहे। एक आंदोलनाचा मार्ग आहे आणि आता एवढी वाईट परिस्थिती आहे। शेतकरी जर शक्तीपीठ जर होत असेल, सर्व शेतकरी आत्महत्या करतील, ही वस्तुस्थिती आहे। आमची काळी आईच तुम्ही काढून घ्यायला लागलाय। शेतकरी हा देशाचा कणा आहे। 70% शेतीवर अवलंबून आहे। तुम्ही कणा आहे म्हणता आणि कणाच मोडून काढलाय तुम्ही। काय राहिले तर काही नाही राहिलं। त्यामुळं हे शक्तीपीठ वगैरे नुसता पैसे हडपण्यासाठी तुमचा सरकारचं एक हे आहे, टार्गेट आहे, काही नाही। जर शेतकरी संपला तर संपूर्ण देश संपल, जग संपल। त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्या जिल्ह्यांची संख्या आता 12 वर गेली आहे। धाराशिव, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातूनही शेतकऱ्यांनी एकत्र येत विरोधाची एकजूट दाखवली आहे। महत्त्वाचं म्हणजे 2024च्या निवडणुकीपूर्वी याच महायुती सरकारनं महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, पण निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पुन्हा हा प्रकल्प रेटल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। शेतकऱ्यांचा एकच निर्धार, संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। सरकारनं यावर तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता आहे।